आज आपण एक वाटी बेसनापासून नवीन रेसिपी करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनल सबस्क्राईब करा. वाटीमध्ये बेसन टाकून घ्या आणि पाणी टाकून मिक्स करून घ्या. बेसन मिक्स झाल्यानंतर कांदा टाकून घ्या. टोमॅटो टाकून घ्या. तिखट टाकून घ्या. मीठ चवीप्रमाणे. हळद. चांगलं मिक्स करा. मिक्स झाल्यानंतर कोथिंबीर टाकून घ्या आणि मिक्स करा. त्यानंतर तव्यावर पोळी टाकून घ्या. दोन्ही बाजूला होऊ द्या. दोन्ही बाजू झाल्यानंतर बेसनाचे मिश्रण त्या पोळीवर टाकून घ्या आणि चांगले पसरून घ्या. अशा प्रकारे पसरून घ्या. पाच मिनिटं होऊ द्या. 5 मिनिटं झाल्यानंतर चमच्याच्या मदतीने पलटून घ्या आणि 5 मिनिटं होऊ द्या. दोन्ही बाजूला चांगली भाजून घ्या. तेल लावून घ्या आणि पलटी करून घ्या. अशा प्रकारे भाजून घ्या. चांगली भाजून झाल्यानंतर ताटामध्ये काढून चाकूच्या मदतीने कापून घ्या. ही बेसनापासून नवीन रेसिपी तयार आहे.